स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपले ओबीसी जे बांधव आहेत, पालक आहेत, नंतर एनटी, व्हीएनटी, एसबीसी या सर्व पालकांना, कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एक सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटीचे वसतिगृह आहेत आणि एससीचे पण वसतिगृह आहेत विद्यार्थी मित्रांनो. परंतु ओबीसीचे वसतिगृह सुरू करण्याकरिता गेल्या 4 ते 5 वर्षापासून आंदोलन सुरू आहेत. त्याच्या मागण्याकरिता मागणी मान्य होण्याकरिता मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे आणि मंत्रालयामध्ये सुद्धा मागण्या काही प्रमाणात मान्य झालेल्या आहेत. परंतु ते अजूनपर्यंत ते पूर्णत्वास आलेले नाही आणि वसतिगृह सुद्धा सुरू झालेले नाही आहेत. शासनाने सांगितलं होतं की आम्ही 72 वसतिगृह सुरू करतो आहे. म्हणजे जे काही इतर विद्यार्थी आहेत, म्हणजे त्यामधील ओबीसी सोबतच जे विजय आहेत, एनटी आहेत आणि एसबीसी विद्यार्थी आहेत, यांच्याकरिता वसतिगृह सुरू करणार होते. परंतु अजूनपर्यंत नागपूरचं वसतिगृह सुरू झालेलं नाहीये आणि फक्त त्यातील फक्त भंडारा, गोंदियाची वसतिगृह सुरू झाले आहेत. परंतु शासन आपल्याला कायमस्वरूपी एक कारण देत आहेत की आमच्याकडे सध्या वसतिगृह चालवण्यासाठी पैसे नाही आहेत. पण आपल्याला हे माहिती आहे, जी वास्तविकता आहे ती वास्तविकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की बिनकामाच्या योजना शासनाने जे सुरुवात केलेल्या आहेत आणि आपण मात्र ओबीसी जे बांधव आहेत, की ओबीसी जे कर्मचारी आहेत, की ओबीसी जे पालक आहेत, ते आपण झोपलेल्या अवस्थेत आहोत. याच्या मागचं कारण हे आहे की आजपासून जो आंदोलन सुरू झालेल्या ओबीसी वसतिगृहाच्या संदर्भातील किंवा जे शिष्यवृत्ती आहे त्या संदर्भातील 2019 पासून तर 2021 पर्यंत, 23 पर्यंतची, म्हणजे 19 पासून 23 पर्यंतची जी स्कॉलरशिप आहे, 750 कोटीची स्कॉलरशिप आजही आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांची थकीत आहे. परंतु याकडे सर्व जे पुढारी आहेत आपले दुर्लक्ष करीत आहेत. कारण याचं कोणालाही देणं घेणं नाही आहे. याचं देणं घेणं आहे फक्त ओबीसी अधिकार मंच जे आहेत, उमेश भाऊ कोराम आणि इतर ज्या ओबीसी संघटना यांच्याशी यांना देणं घेणं आहे. म्हणून ते आंदोलन आज संविधान चौकामध्ये नागपूर येथे आंदोलन सुरू केलेलं आहे. परंतु या आंदोलनामध्ये नेमकेच फक्त 50 लोक येतात. विचार करा की महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधव किती आहेत आणि या वसतिगृह जर सुरू झाले तर याचा लाभ किती विद्यार्थ्यांना होणार आहे. आपण कायमस्वरूपी एसटीवर किंवा एससीवर बोट ठेवतो की त्यांना कसं काही रिझर्वेशन मिळतं, त्यांचे हॉस्टेल कशी काय सुरुवात झाली. परंतु ज्या वेळेला आंदोलन करण्यात येतं त्या वेळेला ओबीसी बांधव, जे एनटी बांधव आहेत, जे विजय बांधव आहेत, किंवा एसबीसी बांधव, कधीच त्या आंदोलनामध्ये ते विद्यार्थी जात नाहीत. आपल्या विद्यार्थ्यांकडे वेळ मिळत नाही. कारण आपले विद्यार्थी इकडे तिकडे टाइमपास करत असतात. परंतु वसतिगृह सुरू झाले नाही म्हणून याच्यासाठी कधीच त्या ऑफिसमध्ये जाऊन पाहत नाहीत किंवा इतर बहुजन मागास व कल्याण विभागामध्येही ते जॉब विचारायला जात नाहीत. यात आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे की आपण झोपलेल्या अवस्थेत आहे. म्हणून सांगिततो की ओबीसी जे बांधव आहेत किंवा विजय बांधव आहेत, एनटी बांधव आहेत आणि एसबीसी बांधव आहेत, यांनी आपल्या लढ्यासाठी, आपल्या स्वतःच्या विद्यार्थ्यांकरिता लढण्यासाठी समोर यायला पाहिजे. आणि ज्या आपापल्या संघटना आहेत, आपल्या संघटना फक्त सभागृह बांधण्यापुरते नाहीत, तर फक्त भौतिक विकासापुरते नाहीत, तर शिक्षणामध्ये आपला विकास कसा होईल याच्यासाठी जे आपले आमदार आहेत, जे आपले पुढारी आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना ज्या विचारा तुम्ही की आमचे वसतिगृह का सुरू होत नाही, आमच्या विद्यार्थ्यांची 750 कोटीची जी शिष्यवृत्ती आहे ते का थकीत आहे, याचे कारण विचारायला लावा. तुमच्या घरी बनलेला, तुमच्या गावामध्ये बनलेला रस्ता म्हणजे तुमचा विकास नाही. तुमच्या गावात बनलेली पाणी टाकी म्हणजे तुमचा विकास नाही. तुमच्या गावात बनलेली नाली म्हणजे विकास नाही. तर तुमच्या गावात शाळेमध्ये लावलेले पेवर ब्लॉक म्हणजे विकास नाही. विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, हे समजून घ्या. तर शिक्षणामुळेच आपले विद्यार्थी समोर जाऊ शकतात आणि त्यासाठी वसतिगृहाची आवश्यकता जास्त आहे. आपल्याला हे माहित आहे. कारण आपल्याला माहित आहे की आपला समाज हा विजय, एनटी, एसबीसी, ओबीसी हा समाज जास्त आहे एससी आणि एसटी पेक्षा. तर या इतर जे काही एससी एसटी बांधव आहेत यांच्यासाठी वसतिगृह स्थापन केलेले आहेत. तर मग आपल्याला का नाही होऊ शकत? याच्यासाठी सरकारच्या मागे लागा, यांना जॉब विचारा. जे प्रत्येक तुमच्या गावातील जे पुढाकारी असतील किंवा विद्यार्थी असतील, आपापल्या जवळच्या आमदारांना निवेदन द्या की आपण ह्या मंत्रालयामध्ये हा प्रश्न विचारा, त्याच्या मागची कारणं विचारा. आपल्याला माहिती आहे की 45,000 करोडचा बोजा शासन लाडकी बहिणीचा सहन करत आहे. परंतु 750 कोटी मात्र विद्यार्थ्याची थकीत आहे. त्याच्या मागचे कारण विचारा. विद्यार्थ्यांना द्यायला पैसे नाही आहेत, परंतु त्यांच्या आयांना द्यायला, म्हणजे ज्या बहिणी आहेत त्यांना द्यायला पैसे आहेत, पण विद्यार्थी जे भाचे होतात त्यांना मात्र शासनाकडे पैसे नाही आहेत द्यायला. हे आपल्याला दिसत आहे आणि शासन सांगत आहे की आम्ही ह्या सर्व गोष्टी करू. नंतर शिष्यवृत्तीच्या संदर्भातील, नंतर PhD फेलोशिप धारक विद्यार्थी आहेत, त्या फेलोशिप धारक विद्यार्थ्यांना सुद्धा सरसकट ज्या दिवसापासून यांची नोंदणी झाली आहे की निवड झाली आहे, यांचे सुद्धा पैसे अजूनही थकीत आहेत, अजूनही दिलेले नाही आहेत. विचार करा, ज्या ठिकाणी शिक्षण आलं
कारण तुम्हाला माहिती आहे की शिक्षण म्हणजे यांची वोट बँक नाही आहे, कारण यांना वोट बँक आहे या विद्यार्थ्यांची आई म्हणजे लाडक्या बहिणी, हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या नामसदृश्याचा फायदा शासन घेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि जे कर्मचारी आहेत, ओबीसी वर्गातील कर्मचारी असोत की इतर जे कर्मचारी आहेत, या विद्यार्थ्यांना जागरूक करणं आपल्या सर्व प्राध्यापकांचं, आपल्या सर्व शिक्षकांचं, आपल्या या सर्व कर्मचाऱ्यांचे हे महत्वाचं कर्तव्य असणार आहे की या विद्यार्थ्यांना समजून सांगणं, यांना आपली जाणीव, आपले हक्क काय आहे हे सुद्धा समजून सांगणं आपल्या गरजेचं आहे. आणि येणाऱ्या 1 तारखेला हा आमरण उपोषण हा कायमस्वरूपी असणार आहे, याची सुद्धा ओबीसी अधिकार मंचने या ठिकाणी आज संविधान चौकामध्ये सांगितलेलं आहे की जर शासनाने हे वसतिगृह सुरू केले नाहीत तर आमचं आमरण उपोषण असणार आहे विद्यार्थ्यांचं. आणि या आमरण उपोषणामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे, कारण एकट्या फक्त नागपूरसाठी हे वसतिगृह सुरू होणार नाही आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ओबीसीचे, विजेचे आणि एनटीचे आणि एसबीसी सुद्धा वसतिगृह चालू होणार आहे. आणि हे पुन्हा सांगू इच्छितो की ही जे वसतिगृह आहे हे फक्त ओबीसी साठीच नाही, तर विजे विद्यार्थ्यांसाठी आहेत, एनटी साठी आहेत, एसबीसी साठी सुद्धा आहेत. म्हणून या कम्युनिटीतील जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे आणि मोठ्या संख्येने सरकारला जॉब विचारायचा आहे. ज्या वेळेला आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण जॉब विचारा की वसतिगृह सुरू न करण्यामागचं कारण काय, पैसे नाही आहेत म्हणून कारण सांगत नाही आहेत किंवा इतर जे कारण असतील त्यावर तुम्ही विरोध करा आणि तडफडून सांगा, आपल्या आईबाबांनाही सांगा की या सर्व गोष्टी शासन जर फालतू कामावर जर खर्च करत असेल, तुम्हाला माहिती आहे की मंदिरांचे जीर्णोद्धार होताना आपल्याकडे दिसत आहे, इतर गोष्टींचा खर्च, वायफळ खर्च होताना आपल्याला दिसत आहे, परंतु शिक्षण जिथे आलं तिथं मात्र शासन खर्च करत नाहीये. तिथे मात्र तुमची स्कॉलरशिप 740 कोटीची स्कॉलरशिप आजही थकीत आहे. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जे पीएचडी फेलोशिप आहे त्याची थकीत आहे. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत आणि 72 वसतिगृहा संदर्भातल्या यांना जागा भेटल्या नाही आहेत, पैसे नाही म्हणून हे कारण सांगत आहेत. विचार करा. म्हणून सर्व ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो की ओबीसी, विजे, एनटी आणि एसबीसी बांधवांनो, पालकांनो आणि कर्मचाऱ्यांनो, जागे व्हा, उठा, आपण जागरूक व्हा. कारण तुम्हाला माहिती आहे की मंडल कमिशन आपल्याला माहिती आहे, आपल्याला ओबीसीला रिझर्वेशन कधी मिळालं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि शिक्षणाचा हक्कही आपल्याला कधी मिळाला हे सुद्धा माहिती आहे. पण वसतिगृह विचार करा की भारत स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाल्यानंतर आजही वसतिगृह सुरू झालेले नाही आहेत. आपण मागास असून सुद्धा आपले हक्क आपल्याला मिळत नाही आहेत, म्हणजे आपण झोपलेले आहोत. हे जागे होणं गरजेचं आहे, कारण सर्व सुशिक्षित वर्ग हा इतरांना जागे करण्यासाठी काम करत नाही, तर स्वतःची साडी, स्वतःचीच माडी, स्वतःचीच गाडी बघण्यामध्ये हा वेळ घालवत आहे. याच्यामुळे आजही ओबीसी समाज जो आहे हा मागे होत आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि हा जो आंदोलन आहे ओबीसी अधिकार मंच आणि इतर ज्या ओबीसी संघटना आहे, या संघटनेला सर्वांनी पाठिंबा द्या. सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, ही मागणी आपल्याला काय वाटते यावरती सुद्धा कमेंट द्या. आणि माझ्या या व्हिडिओला ओबीसी जेवढ्या काही संघटना आहेत त्या ओबीसी संघटनेला हा व्हिडिओ शेअर करा आणि यावर कमेंट द्या. आणि या अशाच अपडेट करिता माझ्या स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.